नमस्ते, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे चिकन फ्राय। त्यासाठी लागणार आहे उभा चिरलेला कांदा, खोबऱ्याचे काप, धने, जिरे, टमॅटो, तमालपत्र, आलं लसूण कोथिंबीर, चिकन फ्रायसाठी लागणारे मसाले, तेल, मीठ। प्रथम आपण गावरान चिकन छान स्वच्छ धुवून घेणार आहोत। आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून ती पेस्ट आपण त्यामध्ये टाकणार आहोत। त्यासोबत हळद आणि मीठ टाकून चांगलं मॅरिनेट करून घेणार आहोत। गावरान चिकन किमान अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे, कारण ते मॅरिनेट केल्यावर चवीला छान लागते। तोपर्यंत एका पॅनमध्ये आपण तेल ओतून त्या तेलामध्ये कांदा परतून घेणार आहोत। एकीकडे कांदा परततोय तोच आपण एका भांड्यामध्ये तेल ओतून त्या तेलामध्ये आपण गावरान चिकन शिजायला टाकणार आहोत, कारण गावरान चिकन शिजायला खूप वेळ लागतोय। आपला कांदा परतून झालाय। त्याच पॅनमध्ये आपण खोबरे परतून घेणार आहोत। खोबरे छान लालसर परतून घ्यायचे। त्या पॅनमध्ये आपण धने, जिरे, तमालपत्र परतून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये परत टमॅटोही परतून घ्यायचा आहे। हे सगळे मसाले आपण मस्तपैकी बारीक वाटून घेणार आहोत। चिकन फ्रायसाठी लागणारे आपण दुसरे मसाले बघूयात। बिर्याणी पुलाव मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, काळं तिखट आणि किचन किंग मसाला। आपला मसाला वाटून झाला आहे। तोपर्यंत एका कढईमध्ये आपण तेल ओतूया। तेल तापेपर्यंत आपण बारीक एक टमॅटो चिरून घेऊयात। तेल तापले त्यात आपण तमालपत्र ओतूयात। तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा मस्तपैकी परतून घेऊयात। त्याच कढईमध्ये आपण काढलेले मसाले टाकू। ते मसाले तेलात चांगले परतून झाले की त्याच कढईमध्ये आपण वाटलेला मसाल्याचा गोळा टाकणार आहोत। तो वाटलेला गोळा चांगला छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं परत मीठ टाकून झाल्यावर बारीक चिरलेला टमॅटो टाकणार आहोत। चांगलं मिक्स करून घेणार आहोत। बाजूला साईडला थोडं तेल सुटायला लागलेलं आहे। त्यामध्ये आपण अजून थोडी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झालाय। त्या मसाल्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता शिजलेली भाजी आहे आपली गावरान चिकनची, ती आपण त्या कढईमध्ये हळूहळू टाकत जाणार आहेत आणि त्याच शिजलेल्या भाजीचं पिवळं पाणी टाकायचं आहे। त्या भाजीमध्ये दही टाकायचं आहे 2 चमचे, चिमूटभर साखर टाकायची आहे आणि नंतर सगळं मिक्स करून त्या कढईवर झाकण ठेवूया। त्या झाकणावर पाणी ओतायचं आहे। किमान 10 ते 15 मिनिट असं शिजून द्यायचं आहे, म्हणजे छानपैकी तेल सुटतं। बघा आता आपल्या भाजीला खूप छान तेल सुटलेलं आहे। आता आपण त्याच्यावरती मस्तपैकी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपली भाजी तयार आहे। थँक्यू।